मी मागचा एक इन्फानाइट बीकॉन किंवा सिस्पेवरती एक व्हिडिओ बनवला होता. त्याच्यामध्ये मी असं सांगितलं होतं की अशा पद्धतीचे जे फ्रॉड्स आहेत ते नेहमी होत असतात, स्कॅम हे नेहमी होत असतात. आणि त्याच्यातनं मग काय होतं आहे की आपण म्हणजे हे लोक वारंवार हे स्कॅम घडतात. फक्त यांचा एरिया किंवा यांचा जी पद्धत आहे ती थोड्याफार प्रमाणात चेंज होते, परंतु हे स्कॅम होतातच. आता हा जो सिस्पेचा स्कॅम झाला आहे, जो नंतर इन्फानाइट बीकॉन किंवा IF ग्लोबल या नावाने चालला, तर हा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात स्कॅम होता. 2-3 जिल्हे त्यांनी पार पूर्ण बरबादच केलेले आहेत. तर त्यामध्ये लोक इतकी होरपळी आहेत. तर मी फक्त एवढं त्याच्यातनं सांगितलं. यूट्यूबवर असे अनेक लोक असतात की जे एखाद्या कंटेंटवरती व्हिडिओ बनवतात किंवा प्रबोधन करतात किंवा कोणी वेगवेगळ्या विषयांवर बोलतं. आता मला ही स्टोरी माहीत आहे म्हणून मी ह्या विषयावरती बोलले. तर त्याच्यावरती खाली काही लोकांचे कमेंट होते, मॅडम तुम्ही निगेटिव्हच का बोलता, निगेटिव्ह बोलू नका, तुम्हाला काही माहिती आहे का, तुम्ही जेस्ट AMC पोर्टल चालू झालेलं आहे, तुम्ही ते ओपन करून बघितलं का. हो, बघितलं, ते पोर्टल चालू आहे. IF ग्लोबलचं सुद्धा पोर्टल चालूच आहे, परंतु त्याच्यातनं काही होतं आहे का, त्यातनं तुमचे पैसे येत आहेत का. आता मला त्या व्यक्तीला हेच सांगायचं आहे की जेस्ट AMCचं जरी पोर्टल चालू असलं तरी त्याच्यातनं ट्रान्झॅक्शन होत आहेत का. दादा तुमचे पैसे आलेत का जे त्याच्यामध्ये जेस्ट AMCमध्ये गुंतलेले होते. नाही. तसंच IF ग्लोबलवरती सुद्धा ज्यांनी रिक्वेस्ट टाकलेल्या आहेत पैशासाठी त्या प्रोसेसिंगमध्येच आहेत. ते पैसे आलेत का. नाही. मग हे जे असे फ्रॉड पोर्टल असतात, हे 20 वर्षानंतर सुद्धा तुम्ही हे ओपन केले, लॉग इन पासवर्ड टाकलं, तरीसुद्धा हे पोर्टल तुम्हाला असेचे असे दिसणार आहेत, कारण ते फेक पोर्टल आहेत. फक्त पोर्टल चालू आहे म्हणून ही कंपनी विश्वासातली आहे किंवा याच्याबद्दल काहीतरी आपण पॉझिटिव्ह बोललं पाहिजे असं नाही. जी खरी सिच्युएशन आहे ती आहेच. आता त्यावरती मी त्या व्हिडिओमध्ये काय बोललं होतं की ज्या पद्धतीनं लोक जून जुलै महिन्यामध्ये आक्रोशित होते किंवा जे काही MF लोक होते किंवा जे काही गोष्टी होत्या त्या करताना दिसत होत्या किंवा व्हिडिओ दिसत होते, इकडे तिकडे न्यूजवरती ते छापून येत होतं, तसं आत्ता सध्या ह्या कंपनीच्या विरोधामध्ये जे काही गोष्टी आहेत किंवा पोलिसांची काही कारवाई आहे, हे काहीच ऐकायला येत नाही आहे. एक प्रकारे ही गोष्ट मागं पडली आहे असं वाटते. त्याच्याखाली अनेक लोकांच्या कमेंट्स होत्या की ताई आम्ही गप्प बसलेलो नाही आहे, आम्ही काही ना काही करत आहोत, हे करतोय ते करतोय. तर करायलाच पाहिजे, केलंच पाहिजे. हेच त्या व्हिडिओमधनं सांगायचं होतं की शांत बसून हा विषय संपवून जाऊन देऊ नका. याच्यावरती काही ना काही ॲक्शन घेत राहा, काही ना काहीतरी करत राहा, जेणेकरून त्या लोकांना थोडं तरी बर्डन येईल. कारण की एवढा मोठ्या प्रमाणात पैसा त्यांनी घेतलेला आहे म्हटल्यावर त्यांनासुद्धा सुख लागलं नाही पाहिजे. सगळ्यांचा मेहनतीचा पैसा होता. जरी असा चूक म्हणजे आपल्याकडनं चूक झाली आहे असं म्हणावं लागेल की त्यामध्ये पैसे गुंतवण्यात आले होते, परंतु आता त्याच्यातनं सुद्धा तो पैसा कशा पद्धतीने मिळवला पाहिजे, काय करता आलं पाहिजे, ह्यावरती विषय घेतला पाहिजे. पोलीससुद्धा याच्यावरती काय करतायत की नाही, काहीच करत नाही आहे. त्यानंतर जे काही मोठे न्यूज चॅनल आहेत जसं की ABP माझा आहे किंवा TV9 मराठी, जे काही ब्रँडेड न्यूज चॅनल आहे त्याच्यावरती इतका मोठा स्कॅम अहमदनगर जिल्ह्यात झाला, परंतु त्याच्यावरती एकही न्यूज ह्या न्यूजवाल्यांनी दाखवलेली नाही आहे. त्यानंतर लोकमत असेल किंवा सकाळ असेल किंवा बाकीचे जे काही न्यूजपेपर आहेत, जे म्हणजे ट्रस्टेड न्यूजपेपर आहे, त्याच्यावरती सुद्धा लेख छापून आलेला नाही आहे की असा स्कॅम अहिल्यानगर, श्रीगोंदा या ठिकाणी झालेला आहे. तर एवढंच म्हणणं होतं की ह्याबद्दल सारखं जर काहीतरी आपण प्रयोग करणं असं म्हणतो की सारखं ह्या गोष्टींबद्दल जर कुठंतरी छापलं, कुणाच्या तरी इथं गेलं, चौकशी केली, हे केलं, तर काहीतरी मार्ग थोडाफार निघू शकेल. आणि त्यामुळेच फक्त एवढंच सांगायचं होतं त्या व्हिडिओमध्ये की काहीतरी करा, काहीतरी त्या MFला भेटा किंवा त्यांच्या थ्रू वरच्या लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करा, एवढंच सांगायचं होतं. आणि अजून एक गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून सांगावीशी वाटते की व्हिडिओ बघणारे लोक जे असतात त्यांना काहींना कंटेंट आवडतो, काहींना कंटेंट आवडत नाही किंवा काहींना भाषाशैली आवडते, काहींना आवडत नाही. तर ज्यांना आवडती त्यांनी त्या व्यक्तीला
प्रवोक केलं किंवा त्याचा कॉन्फिडन्स वाढवला तर ते चांगलं आहे. परंतु जर तुम्हाला व्हिडिओ आवडला नाही तर तुम्ही दुसरा व्हिडिओ प्ले करू शकता, स्किप करू शकता, वरती व्हिडिओ ढकलू शकता. अनेक ऑप्शन्स आहेत. परंतु निगेटिव्ह कमेंट करून समोरच्याचं मनोबल कमी करणं हे कितपत योग्य आहे? प्रत्येक व्यक्ती काही ना काही मार्गात थ्रू काही ना काही करण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपण त्याला मागं खेचणं हा सुद्धा एक चुकीची गोष्ट आहे. एखादा व्यक्ती व्हिडिओ बनवत असेल, तर त्यांनी सांगितलेली माहिती चुकीची असेल तर तुम्ही तिथं करेक्शन करा. परंतु तू कोण सांगणारी, तुला काय करायचं आहे? ह्या गोष्टी तुम्हाला नाही आवडत, तुम्हाला नाही बघायचं आहे, तुम्ही नका बघू. कोणीच सांगत नाही ना की व्हिडिओ बघा. बघणारे लोकंसुद्धा असतात, न बघणारेसुद्धा असतात. ज्यांना बघायचं आहे ते बघताय, ज्यांना कंटेंट आवडतो आहे ते लोक रिस्पॉन्ससुद्धा चांगला देत आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक